पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे गौरव असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे गौरव असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे गौरव असो. आपण थोडी वेळ हात वर करत स्तुती गौरव करूया. हालेलुया 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 माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, आपण सर्व लोक या संध्याकाळच्या वेळी येशूची आराधना करण्यासाठी येशूजवळ आलेला आहे. स्वर्गातील आबावित्याची इच्छा आहे या जगातील सर्व लोक येशूकडे बघावं. धन्यवाद येशू. हालेलुया. स्तोत्र संहितामध्ये शेकडो वर्षापूर्वी लिहून ठेवलेला आहे. हालेलुया. त्यांच्याकडे बघणारे लोक प्रकाशित होणार. त्यांच्याकडे बघण्यासाठी परमेश्वर आपल्याला एक संधी देत आहे. आबावित्याची इच्छा आहे आपण सगळे लोक येशूकडे बघावे. पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, ज्यांनी त्याला भोसकले ते त्याच्याकडे बघणार. हालेलुया हालेलुया. येशूच्या मरणाच्या त्या क्षणामध्ये येशू मरण पावलं म्हणून जाहीर करता करता शताधिपती तिकडचे जे मोठा अधिकारी होते त्यांनी जाहीर केला तो खरोखर देवाचा पुत्र होता. कारण शेकडो लोकांचं मरण या माणसाने बघितलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही जे शिपाई आहेत त्यांचं काम दुसरं काय नाही, असा प्रकारे मारणे, मारहाण करणे, यांच्या शेवटच्या टोकापर्यंत त्यांना घेऊन जाणे, ते कुसावर टाकून झाल्यावर ते लोक आपापल्या घरी जाणार. या शताधिपती म्हणजे मिलिटरी मध्ये मेजर बोलतो तसा प्रकारे यांच्या सोबत चालणारा माणूस आहे. शेकडो लोकांचं मरण बघितलेल्या या माणसाला दिसलं हा क्रूसावर आहे. तेव्हा बाकी आजपर्यंत सगळे लोक ते क्रूसावर आहे ते शिवी देत होते, भांडण काढत होते, रागवत होते.
तोंडात आहे त्यांचं सगळं बडबडायचा. हालेलुया. क्रूसावर असलेली येशू मात्र शांतता पाळली. हालेलुया. मरणारा माणूस, भयानक शिक्षा भोगून मरणारा माणूस इतके शांत कसे होऊ शकतात? हालेलुया. इतके लोकांच्या खून केलेल्या, मारहाण केलेल्या त्यांना येशूकडे बघताना एक निराळापणा दिसला त्यांना. हालेलुया. हालेलुया. मग सर्वांना पाठ आहे क्रूसावरच्या 7 वाक्य. हे 7 वाक्य कोण बोलू शकतात? जो खरोखर देवाचा पुत्र आहे त्याच्या मात्र मुखातून असला 7 वाक्यावर येऊ शकतात. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. आता लूका शुभवर्तमानातील 23वा अध्यायातील 34वे वचन ऐकूया. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. सूड घेण्याची भाषा मात्र सर्व दुनिया वापरत आहे. अशा वेळी क्रूसावर म्हणताना येशू आबा विद्यार्थी बोलण्यामध्ये बिझी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने मध्ये सांगितलं, मला तहान लागली. लोकांनी थोडा विनेगर द्यायला बघितलं. हालेलुया. ते पिलं तर त्यामध्ये थोडासा दारूचा अंश आहे, थोडासा दुखणे कमी होणार. हालेलुया. शिवाय थोडासा नशा पण चढणार. हालेलुया. लोकांनी ते प्यायला तोंडाजवळ पोहोचवायला बघितलं. तहान लागलं बोललेलं येशूने, त्यांनी जे काय दिलं ते वापरलं नाही. कारण काय आहे? हालेलुया. ते पिलं तर मी आता तुम्हाला प्रश्न विचारताय तेव्हा तुमच्यामध्ये तरी कोणतरी एक व्यक्ती सांगणार काय पिलं असेल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रूसावरच्या मरणाकडे जन्माच्या दिवसापासून येशू बघते. हालेलुया. हालेलुया. माता मरियाला येशूने पहिलेच बोलले, कानागावी माझ्या वेळ आले नाही. इतर अनेक वातावरणात येशूने सांगितलं, माझा वेळ आलं नाही. हालेलुया. नंतर शिष्यांना हळूहळू बोलायला चालू केलं, वेळ आलेला आहे, वेळ येत आहे. मरणाचा अगोदर सगळ्यांना क्षमा. हालेलुया. आयुष्यभर क्षमा करत आलेला आहे. शेवटच्या मरणाच्या क्षणामध्ये अजून जितके लोक त्रास देत आहे त्यांना क्षमा. परंतु पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. परंतु पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, त्याबरोबर मरणाच्या तयारीतील शेवटचा शब्द 46वा वचन. वर्तमान 23वा अध्यायातील 46वा वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हालेलुया. धन्यवाद येशू. येशूच्या जीवनामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी
आपल्यासाठी झालेला आहे, आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी झालेला आहे. हालेलुया. प्रभू येशूने आपल्याला शिकवलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. सूर्य मावळाच्या अगोदर तुम्ही क्षमा करता. पावलाने बोलले. हालेलुया. पावलाने बोललेले शब्द येशूच्या शिकवून आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सूर्य मावळाच्या अगोदर सर्वांना क्षमा. येशूने या गोष्टी अगदी सुरुवातीपासून पाळत आलेली गोष्ट आहे. आता शेवटच्या दिवसामध्ये हिशोब पूर्ण होण्यासाठी फक्त एवढे करायला आहे. ते काय आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आभार द्या सगळ्यांना क्षमा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. शेवट उजव्या भागातील चोराने एक प्रश्न टाकला. आमच्या आठवण करा. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. उजव्या भागातील चोराने जेव्हा आमच्या आठवण करा म्हणून बोलले, इसलिए त्याला पण सांगितलं, हालेलुया, आज तू माझ्यासोबत सुखलोकामध्ये असाल. आता सगळं पूर्ण झालेलं आहे. येशूने सांगितलं, बाबा मी माझा आत्मा तुझ्या हाती समर्पण करतो. तिसरा दिवशी पुनरुत्थान झाला आणि 24वा अध्यायामध्ये आपण पाहत आहे, पुनरुत्थान झालेले येशू शिष्यांच्या सोबत चालत जात आहे. शिष्यांना कळलं नाही ना कोण आहे कोण. हालेलुया. कारण शरीर पुनरुत्थित शरीर आहे. हालेलुया. पुनरुत्थित शरीर घातलेल्या स्वीकार केलेले येशू जेव्हा शिष्याच्या सोबत चालत आहे, हालेलुया, येशूने त्यांना पक्का मूर्ख बनवलं, उल्लू बनवलं त्यांना. हालेलुया. त्यांच्याशी बोलत जात आहे. हालेलुया. आता आपण 26वा वचन ऐकूया. 24वा अध्यायामध्ये लूका सुवर्तमान 24वा अध्यायामध्ये आता आपण 26वा वचन ऐकूया. ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय? हालेलुया. अनेक लोकांना अनेक वेळी पडलेले प्रश्न आहे, हा देवाचा पुत्र असेल तेवढे दुःख सहन का? प्रेज द लॉर्ड. या प्रश्नाला देवाने स्वर्गातून दिलेले उत्तर आहे. या तुम्ही आता ऐकलेले 24वा अध्यायातील 26वा वचन आपण दोन्ही हात वर करूया. सिस्टरच्या मागे आपण हे वचन बोलूया. ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय? हालेलुया. 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 Praise the Lord. हालेलुया. देवाच्या गौरवामध्ये प्रवेश करण्यासाठी जगामध्ये जन्मलेल्या सगळ्या लोकांना दुःख सहनात जायची गरज आहे. Praise the Lord. लूका सुवर्तमानातील शेवटच्या अध्यायामध्ये शेवटच्या भागामध्ये देवाने आपल्याला दिलेले शिकवण आहे. Praise the Lord. हालेलुया. आपल्यामध्ये काही लोकांच्या जीवनामध्ये दुःख सहन थोडासा आहे, काही लोकांच्या जीवनामध्ये दुःख सहन थोडा जास्त आहे. हालेलुया. काही लोकांच्या जीवनामध्ये दुःख सहन प्रमाणापेक्षा अधिक आहे. का माझ्या आयुष्यामध्ये असते, माझ्याच मागे असे का?
Praise the Lord. अशा प्रश्न कधीतरी आपल्याला पडतात. हालेलुया. तेव्हा आपल्याला असं प्रश्न पडते, माझ्याच मागे असेल. हालेलुया. तुम्हाला कोणतरी विचारलं तर तुम्ही त्यांना लूक 24:26 उघडून वाचा म्हणून बोलायचं. हालेलुया. स्वर्गामध्ये जाण्यासाठी, स्वर्गामध्ये गौरवामध्ये प्रवेश करण्यासाठी यातून जाणं गरजेचं आहे. हालेलुया. आता एखादा प्रश्न आपल्याला पडणार, निष्पापी असलेले येशूच्या हातून असे का झाले? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लूकच्या शुभवर्तमानाच्या उजवीकडे आपल्याला इतर संत लोकांचा जे लेखन आहे, पत्र आहे, त्या पत्रातून इतर सर्व वचन भागातून आपल्याला शिकायला भेटत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये येशूच्या मरणाविषयी येशूनेच आगाऊ शिक्षण दिलेलं आहे. हालेलुया. योहान 12:24 पासूनचे वचन सिस्टरचा वाचणार. हालेलुया. आपण ऐकूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो. गव्हाच्या दाण्यामधून येशू आपल्याला शिक्षण देत आहे. ते आहे तसं त्यांना बरं वाटतं, पोत्यात रडू शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उन्हामध्ये तापलेले, मातीमध्ये मिसळलेले, पावसामध्ये भिजलेले आणि नष्ट झालेल्या, साडलेल्या गव्हाचा दाणा. हालेलुया. ते गुण आहे. पीक देणं, फळ देणं. हालेलुया. येशूने सांगितलं, माझ्या जीवनामध्ये मी फळ देण्यासाठी मी असे दुःख सहनातून जाणार. आपल्याला पण येशू सांगत आहे. एका मम्मीचा त्रास येशू पाहत आहे. मुलांच्या मुलांना आशीर्वाद मिळत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एका पप्पाच्या जीवनाचा अभिषेक, दुःख सहनाचा अभिषेक मुलांच्या मुलांना भेटत आहे. शुद्धी स्थानातील आत्मा आपल्या दुःख सहनाद्वारे शुद्ध होऊन स्वर्गाकडे जात आहे. हालेलुया. हालेलुया. 25व्या वचनामध्ये, जर मी मरायला तयार नाही तर, मी दुःख सहन करायला तयार नाही तर माझ्या आयुष्याचं काय होईल म्हणून लिहिलेलं आहे. 25वं वचन. जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. हालेलुया. आता सुस्त्राच्या मागे येशूची इच्छा काय आहे म्हणून, आपल्या विषयी येशूची इच्छा काय आहे म्हणून येशूने बोललेला आहे. आपण दोन्ही हात वर करत सुस्त्राच्या मागे ही वचन बोलणार. आपण वचन बोलताना देवाकडे मागायला पाहिजे, मला शक्ती दे, आम्हाला शक्ती दे. कशासाठी? हालेलुया. मी जिथे जाणार आहे तिकडे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला त्रासातून जावं लागणार. हालेलुया. सुस्त्राच्या मागे आपण बोलू. जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. हालेलुया. हालेलुया. येशूच्या दुःख सहनाद्वारे येशूने काय केलं म्हणून. हालेलुया. जर कोणाला प्रश्न पडत असेल तर
हालेलुया हालेलुया. इफिसियन्स लिहिलेल्या पत्रामध्ये 2 अध्यायातील 13व्या वचनामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे. हालेलुया. कालबलीमध्ये कोण मेला? प्रभू येशू एक मेला. हालेलुया. ओमग्रास लिहिलेल्या पत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, एक मेलं तर एक नव्हे तर सगळे मेला. हालेलुया. एकाचा पुनरुत्थान झालं तर एकाचा मात्र नाही, सगळ्यांचा होत आहे तिकडे. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणजे आपल्या वतीने येशूने सगळं काम केलेलं आहे. हालेलुया. इफिसियन्स पत्र 2 अध्यायातील 13वं वचन येशूच्या मरणाचा खोल अर्थ तिथे लिहिलेला आहे. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. ख्रिस्ताच्या मरणाने काय केलं म्हणून ते लिहिलेलं आहे. ख्रिस्ताच्या मरणाने काय केलं? एका काळामध्ये दूर होते अशा सगळ्यांना जवळ केला. म्हणून आता कोणी धर्मी नाही, कोणी नाही. हालेलुया. सगळे जवळच्या झालेले आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. तळपायाला खूप दुखणे त्रास असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. डोळ्याच्या संबंधामध्ये त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. छातीमध्ये तक्रार असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. संडासच्या जागेच्या संबंधामध्ये त्रास असलेले कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. कमरेचा त्रास दूर करत आहे. हाताला त्रास असलेल्या लोकांना स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती जबाबदारी न घेता फिरत आहे. पप्पा म्हणून जबाबदारी घ्यायला पाहिजे. मम्मी म्हणून जबाबदारी घ्यायला पाहिजे. मोठा झालेली मुलगा, मोठी झालेली मुलगी जबाबदारी घ्यायला पाहिजे. जबाबदारी न घेणाऱ्या कोणाला तरी प्रभू प्रोत्साहन देता आणि तू जबाबदारी घे, तुला मदत करेल. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.